जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ असा असेल की असा आहे की आम्ही नेहमी खरं तर चेंबूरमधली घाटकोपरची मला नीचे जा रहे ना, हां नीचे जा रहे ठीक आहे। चेंबूरमधली परत घाटकोपर कुर्ला इथली मी शॉपिंग दाखवली किंवा इथलं मार्केट दाखवलं। तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या खारघरमधलं मार्केट। मला वाटतं खारघरमध्ये मी थोडंसं दाखवलं असेल, पण आज चाललो तर म्हटलं एक ब्लॉग होऊन जाऊ देत म्हणून म्हटलं शूट देते। आणि दुसरी गोष्ट अशी की नवरात्री आहे आणि नवरात्रीसाठी आमच्या मॅडमला घागरा आहे, पण त्याच्यावरती ब्लाऊज नाहीये। ब्लाऊज नाहीये म्हणण्यापेक्षा ब्लाऊज खूप आहेत पण चॉईस नाहीये, त्याच्यामुळे आम्ही खरं तर नवरात्रीसाठीच थोडी शॉपिंग करायची होती म्हणून म्हटलं जाऊ म्हटलं। तर आता मला तर इंटरेस्ट नाही की खारघरमध्ये काही घेण्याची, कारण जास्तीत जास्त खारघरमध्ये मला माहिती असेल कोणत्या ठिकाणी, पण जसं पाहिजे तसं मला चेंबूरमध्ये किंवा कुर्ल्यामध्येच मिळतं। आणि त्याच्यामुळे म्हटलं आता बघू एकदा ट्राय करू की आता जर मला अर्जंटमध्ये पाहिजेच आहे तर खारघरमध्येच मी आता ट्राय करेन। आणि आता जास्तीत जास्त लांब जाण्यापेक्षा इथल्या इथेच मी प्रयत्न करते की जवळच्या जवळ मला चांगलं कसं मिळेल हेच मी बघेन, कारण की जाणं येणं हे जास्तीत जास्त जमत नाही। मुलींची अवस्था होऊन जाते पूर्ण की होते शॉपिंग मनासाठी पूर्ण दिवस जातो। आणि दुसरी गोष्ट अशी होती की मनासाठी शॉपिंग होते, त्यामुळे थकवा जातो की बाबा हा मी थकले म्हणून। पण आता बघू, आता खारघरमध्ये जास्तीत जास्त शॉपिंग करण्याचा प्रयत्न करणार, कारण की लांब जाणं नको वाटतं, इग्नोर करणार आहे मी आता। तर आता बघूयात खारघरमध्ये कसं मिळतं आहे आणि ब्लाऊज मॅडम तुमचे कसे असतात बघूयात। तर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जो काल व्हाईट कलर होता आणि आज आहे रेड कलर। तर आम्ही तर अजून पोहोचलो नाही, मला वाटते मला दुपारी जायचं होतं पण नाही जमणार आहे जायला। पण आता जरी ते शॉपिंगला चाललो तर असं थोडं लवकर येऊया, मग हो वेळ कर तर इथे शॉपिंगला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये जायचं आहे। आता किती वाजणार आहेत मला माहिती नाही। इथे देवी बसली इकडे ते लोक हाईटवर बसली जॅन टीव्हीला बसू का बघितलं असेल त्यांनी। तर आता आम्ही जातो शॉपिंगसाठी आणि आजचा दिवस पण एन्जॉय करणार आहे, कारण की 9 दिवस माझं म्हणणं आहे की रोजचा दिवस आपला असला पाहिजे, माझा असला पाहिजे। ते 9 दिवस त्याच्यामुळे जो येईल तो दिवस प्रत्येक माझाच पाहिजे असं मला वाटतं। माझा म्हणजे मी माझ्या थ्रू सगळ्यांचा असं म्हणते, सगळ्या लेडीजसाठी बोलते मी। तर बघूयात जाऊ शॉपिंगसाठी मम्मी स्टेअरिंग आहे बघ ना, बस येईल का आता? मला असं वाटतं बस येणार आहे। विचार ना नवरा विचार मला ऑटोने यावं लागलं आणि आता चालती बोलती लक्ष्मी पहिला आपण ब्लाऊजकडे जाऊ। हे आहे तिथे सगळं मार्केट फुलांचं भरलंय। मला पण पाहिलं मम्मी गजरा लावायला। मार्केट काय भरलेलं नाही, आज कुठला वार आहे? आज मंगळवार आहे, उद्या असेल मार्केट। खरं तर इथे बुधवारचं मार्केट भरतं
बुधवारचं नाही का, गुरुवारचं असतं वाटतं. बुधवारचं असतं ना. गुरुवारचं आज आहे ऐकेच नसतं काय. असं खारघरमध्ये मार्केट भरतं. पहिलेच आपण सगळं दाखवू आणि त्याच्यानंतर आपण चॉईस करू. हे ओरिजिनल आहे याचं दुकान. घागरा केली. हा हात सोडला काय माहिती का, माझा हात हलतो. हे बघ असे ब्लाऊज पाहिजे. येल्लोवाले दिसते ना तुला. मला तसं नको पाहिले, काचवालं पूर्ण भरलेलं पाहिजे. रस्त्यावरती पण लावले. मग ती ब्लाऊजवाली कुठं होती ग? आतमध्ये तिकडे पुढे. पुढे. तर आज हा इथपर्यंतच मार्केट आहे, कारण की असतो हा बुधवारचा मार्केट. आम्ही आज चुकून मंगळवारी आलो. छोटंसं किती छान दिसतं. एवढा मला 3 मुली आहेत तरी मला अजून मुलींची हाऊस एवढी वाटते ना. म्हणजे मुलींचे कपडेच जास्ती मला अट्रॅक्ट वाटतात. आपल्याला त्या साईडला जायचं आहे. त्यालाच समजून जातील लोक. हे बघ. माझी ब्लाऊजवाली कुठं आहे? इथे आहे, इथे तिकडे आपले. मग आपण तुझा नंबर पण घेतलेला. हा माहिती आहे. हो थांब. रिक्षाला गाडी बघ. माझी ब्लाऊजवाली आता कुठं आहे? आमची दुकानं सगळी ठरलेली असतात की आम्ही टॉप घेण्यासाठी पुढे. अरे तिथे पुढे टॉपच्या तिकडे गेलोच नाही आपण. आता ब्लाऊज घेऊन आलो होतो. इथे आमचं फिक्स आहे की फिक्स म्हणजे जवळजवळ मी 4-5 ब्लाऊज इथून घेतली असतील या मार्केटमधून. हा आहे स्टॉप माझा. ज्या कलरला मी हात लावेल ना ते कलर माझे फेवरेट असणार. इथे प्लेन साड्या पण आहेत वैजू. प्युअर कॉटन आहे का कसली आहे काय माहिती आहे. प्युअर कॉटन आहे. फिक्स आहे, प्युअर कॉटन नाही आहे. या पूर्ण प्लेन साड्या आहेत. अशी तर माझ्याकडे सेम टू सेम आहे. माझ्या स्वराला घ्यायचं आहे तसं. हां हे केसांना लावायचं घ्यायचं आहे तुला. हा पहिला ब्लाऊज बघूयात. नाही आपल्या इथे ब्लाऊजवर इथे. अरे ते आल्याच नाहीत की काय आज. आतमध्ये नाही इथे असतात. त्याला फोन लावायला पाहिजे. मग लंचला गेले असते ना. ए माझ्या स्टॉपकडे आली बघ मी. थांब ना. वेगळी काय युनिक तिथं आहे माझ्याकडे. अशी पण आहे माझ्याकडे. बोलो पहिल्यांदा हे घे ना.
वो ब्लाउज वाली वहाँ पे थी, वो नहीं क्या? नहीं उनका यहाँ पे था, वो पीछे गई क्या वो? तो इथे पण लावले वही तू. ऑक्सरची ज्वेलरी आहेत का आपल्याकडे? माझ्याकडनं कडायला युनिक मला असं वेगळं काहीच आवडतं. ते नाजूक छान वाटतं बघ. सगळीकडे गोल्डन असतात, इकडे ऑक्साईडची ठुशी आहे. ये मेरे पास, हे मेरे पास, ये मेरे पास. हे असं वाला पण आहे. तेच ना, वेगळं नाही मिळत आहे का असं काही? बाबा माझं लक्ष जाईल ना असं वालं, ते पण आहे. तशामध्ये ब्लॅक कमरेचं आहे ना आपल्याकडे तसं. इकडे नेल पण बघा. नेल पण नाही, पहिला ब्लाऊज वालीला शूट. पुढे तिकडे राहिलं त्या साईडला गेलं तर. इथे बघूया इथे. मम्मी हे दिलं का? मला यातून एकदा ऐकतं. हां माझे डोळे असे फिरायला लागले, इकडे बघू इकडे बघू. बरं झालं चकोलीला आणलं आहे, तिला ऑक्साईडचं एवढं आवडतं आहे ना. मग आपण एक पिंजरा बघूया. तो गो पण आहे मम्मी, तो गो पण आहे दादा. माझ्या हातात बसलेलं मला लय इतकं मस्त वाटतं मला. मग हे ते आजचावाला आहे, ते साईजवाला असतं गं. एक दोन मम्मी ती घेऊया ना. ब्लाऊज पहिलं ब्लाऊजकडे चल. हां मी ते देताना इथे पण आहेत की ब्लाऊज बघ. तुला मी सांगितलं त्या बाईला विचार, त्या माणसाला विचारून ये ना जा. नाही तुला कुठल्या माणसाला विचारू? तो जो आपण बघ तुझ्याकडे असा स्कर्ट आहे ना. हा हां असं स्कर्ट आहे. हां तुला ह्याच्यावरती मॅचिंग तुला हां ब्लाऊज पाहिजे. तो आईने आणलेला बघ अहमदाबादवरून माझा, पण त्याचा ब्लाऊज जास्त घाटी आहे. मग माझं म्हणणं काय, तू पहिलं त्या बाईला विचार, माणसाला विचार की ती बाई कुठे आहे म्हणून. ब्लाऊजवर तिचा नंबर माझ्याकडे काहीतरी सेव्ह होता. मी तेच नाही लक्षात नाही मला. काय नाव आहे ब्लाऊज, काहीतरी खारघर काय ते टाकले ना मी. माहिती पॉज करून मग चाल फोनच लावते तिला, त्याशिवाय मला नंबर मिळणारच नाही. हे घागरे आहेत वाटतं. घागरे आहेत आपल्याकडे, ओढणी घ्यायची आपल्याला आणखी ना मम्मी. त्याला विचार कुठे म्हणा, त्यांचं ब्लाऊजचं शॉप कुठे ठेवलं. कहाँ पे सामने? कौन सा शॉप है उनका, कौन सा है? ये यहाँ पे होती थी ना, पीछे है क्या आपके? इधर उधर किधर? हे नाही, इथे लेस आहेत. चप्पल आवडी चप्पल दाखव.
काहीतरी बंडल काढलंस. छान होईल. तर ब्लाऊज बघ मला ऐकलं ना. मावशीला अशा पॅन्टी आवडतात, मला अजिबात हे आवडत. बघ. हां हे ब्लाऊज विचार ना कसं आहे. हाँ अंकल ये ब्लाउज कितने का है? 550 का. हा ब्लाऊज बघ, बस 750. पण त्याला पट्टी नुसती. पट्टी नाही. हा छान आहे ब्लाऊज, पण मी फक्त पट्टी यायला. आपण त्याला हात लावून घेऊया ना. हा पण छान आहे. हात लावून घेऊया ना. हा मै ते हात लावून घ्यायचं ते बरोबर दिसत नाही का. अरे आम्ही खरं तरी ते जिथं आम्ही ब्लाऊज घेतो ते तिच्या वेळेला बाईला आम्ही फक्त फोन करायला पाहिजे होता की आम्ही येणार आहोत. तर तिला एवढा स्ट्रगल करून तुम्ही ठीक आहे आमच्यासाठी येते ती लवकर मी हा ब्लाऊज घेणार आहे तुम्ही. तर त्याच्यामुळे आता तर मला कसं तरी वाटायला लागले की माझ्यामुळे त्यांना 5 वाजता त्यांचं शॉप ओपन होतं, पण मला माहिती नव्हतं आणि मी लवकर आले. आणि पाऊस एवढा जास्तीचा आणि त्या पावसाच्यामुळे मी खरं तर घाबरून खरं तर मी लवकर आले. म्हणजे लवकरात लवकर शॉपिंग करून म्हणजे जाता येतं. आणि पाऊस असला तर कसं ते चांगलं नाही वाटत, पूर्ण पाणी त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे मी लवकर आले म्हणजे लवकर आवरून लवकर जाता येते. आता त्यांना माझ्यामुळे त्रास होतो ते मला चांगलं नाही वाटत ते, पण मला त्यांच्याकडचेच ब्लाऊज चांगले वाटतात. त्याच्यामुळे स्पेशली मी त्यांना बोलवून घेतलं आणि मला तिकडे मी ब्लाऊज घेणार आहे. आणि बघत आता त्यांच्याकडे कसं ब्लाऊज आहे. ए बाबा ये इकडे म्हणत होता. अरे नंतर खोलते, पहिलं आण इकडे. माझी ब्लाऊज जरी दिसत माझी वाट बघत होते. ए बर्फ नाही का मग असं ऊस म्हणून मारायचं काय. बर्फ नहीं है, ठंडा नहीं है. अभी बनाया क्या उसमें है कुछ मग ओके. खरं तर मला हा ड्रेस एवढा आवडला ना. नेक्स्ट टाइम जे प्रोग्राम असतात ते आम्ही हाच घेऊ. मॅडम आमची कुठे गेली आतमध्ये गेली. तिथे मला असं वाट बघायला लावलं असं राग येतो ना. काय झालं मोठी नाही भेटेल नाही मोठी आहे. छोटी मोठं असतं की त्याचं पाणी पिऊन तेवढंच टाकून देतं बरं वाटतं. उघडते का तिथे बसून पी ना बाळा. चल तिथे चालेल फोन करतो ते. चल नाही मग मला पिऊ दे. मम्मी खाली पकडायला नाही. पाणी फुकतेच चाललीस. मला गाशी टाईप मध्ये हा ब्लॅक कलर मध्ये हवाय. ब्लॅक कलर नाही ह्याच्यात मिळेल. ब्लॅक कलर ह्याच्यात ब्लॅक कलर नव्हता काढा. ह्याच्यात मिळेल. ग्रीन पण नाहीये. ह्याच्यात मिळेल ग्रीन. हा ग्रीन आहे बॉटल ग्रीन आहे. सॅम्पल लावून ठेवलेलं तुमच्याकडे बाहेरचे. अच्छा त्याच्यात कुठला कलर हो दाखवा ना.
ते थोडेच कलर आहेत आणि हातवाले पुढे बॉर्डर नाही हात वीत नको आहे, स्लीवलेसच होते. स्लीवलेसच. मी फायनली आमची शॉपिंग झाली आणि तर घरी चालू पण थोडंसं खावं. काम घेण्यात आलं तर घरी जाणार. घरी नाही जाणार, आम्ही एका कॉलेजमध्ये जाणार आहे माझं ॲडमिशन करायला. तर आता आम्ही कॉलेजमध्ये जाऊन मग शॉपिंग करून झाली. आम्ही चाललो घरी नाही चाललो, आम्ही चाललो ना कॉलेजमध्ये. आणि आम्हाला इतका लंबा चान्स असं झालं की आम्हाला बस मिळाली. बसमधून मी घरी चालू, पण ही बस पण अजिबात आवडत नाही. कारण हे AC चालू असतं आणि AC मला जास्त असं त्रास. हवा म्हटलं मला नको पाहिजे असतं, सगळ्यांना हवेची गरज आहे पण मला नको. पण अशी हवा नाही, अशी हा ना. तर आता मी चालू कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये जाऊन तिला गेले म्हणून परत तिला असं मी सरप्राईज वगैरे आम्ही तिच्याकडेच जातो. आम्ही खूप छान अशी शॉपिंग केली आणि मेन माझ्या मनासारखं मला 2 गोष्टी मिळाल्या. युनिक अशा आणि एका नजरेत मला कसं इयरिंग्स मिळाले. तुम्हाला खूप जास्त येते. माझी फक्त नजर पडली त्याच्यावरती आणि लगेच मी 3 गोष्टी घेतल्या. नाही पण जे मी इयरिंग्स जे घेतले ना ते मला जसं पाहिजे तसं मिळालं. जे मला पाहिजे एका नजरेत पसंत पडलं तसं. आणि जे कडे पण घेतलेच ना तर ते पण मला एका नजरेत पसंत पडलेलं अशीच मी घेतली, जे मला खूप जास्तीचे आवडले. सिंपल आणि मस्त केलं पाहिजे. कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. समजा यांना गरबा खेळतात नाचतात वगैरे, तुम्ही ह्यांना कडे वगैरे घेतले पण ते पण मी इतके वेळ चेक केले. तो दुकानावर माझ्या तोंडाकडे बघते की एवढं का चेक. पण माझं वेगळा उद्देश असतो की आपल्यामुळे दुसऱ्यांना नाही त्रास झाला पाहिजे आणि ह्या नाचताना दुसऱ्यांना लागलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे खूप जास्तीचं बघून मी घेतलं, कंटाळलं. आमचं बाळ नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मनासारखी शॉपिंग केली खरं तर. तिथे असलं का माहिती ना थोडा पण तिचं असं घे असं तिचं आधीच आहे मी. त्याच्यामुळे आम्ही ती नाही आहे म्हणून आम्ही थोडंसं शॉपिंग केलं. आणि आमचं आम्ही खरं तर ती गेल्यानंतर खरं तर आधीच करायला पाहिजे. ते आम्हाला नाही म्हटलं का तरी पण बसून मी काढत. आणि आता हा व्हिडिओ पण ती बघितला तेवढी चिप आहे ना आमच्यावरती. आम्हाला तिचं एक पूर्ण आम्हाला कीर्तन ऐकावं लागतं. पण तिला नॉनस्टॉप असणारी कंटिन्यू 2 तासाचं. त्याच्यामुळे आम्ही मनाची तयारी केली की तिचं आता कीर्तन ऐकण्याची. ते कुठल्या प्रकारचं माहिती नाही, नॉनस्टॉप आहे पण ते फॅन्सी म्हणजे काय त्याला म्हणतात DJ टाईप आहे कसं आहे आम्हाला माहिती नाही पण आहे हे फक्त. तर त्याच्यामुळे आम्हाला चालू कॉलेजमध्ये एक सिग्नल आले थांबलो आम्ही. आम्ही जाऊ कॉलेजमध्ये गेलो दाखवते तिची रिॲक्शन. झोप आली. मीनाक्षी पाटील. ओके, तुमचा गुगल पेला नंबर हाच आहे.
थोडीशी झाली. आपल्या या बसमधून मला एवढं कसं तरी होतं ना, किती वाट बघते. तर हिच्यासाठी आम्ही इथे आलो नाही तर आम्ही सरळ आम्हाला घरी येण्यासाठी आम्हाला 4:30 बस मिळाली माहिती आहे. आम्ही डायरेक्टली घरी जातो पण आम्ही तिच्यासाठी पण आम्ही इथे आलो. आता आम्ही 11 नोव्हेंबरच्या गाडीने घरी जाणार आहोत. माझा पेपर मार कशील आता तू पेपर लिहिला गाडी फायनली आम्ही आता चाललो घरी. माझा इथे माझ्या आजच्या ब्लॉगचा एंड होतो जो आम्ही घरी चाललो आता. अच्छा म्हणजे तिच्याकडे बॅग दिलीस का? सेकंड बेंच भेटला मी एवढी खुश. आता आम्ही घरी जाणार आणि घरी थोडासा आराम करणार आणि जेवण तर मी बनवून ठेवले का तर नवरात्री आहे त्याच्यामुळे. खायची पिशवी याकडे आहे ना. हा मग खायचं कसं सोडेल मी खायचं कसं सोडेल मी सांग का बोलता. खायचं का सोडणार नाही माहिती आहे का? कारण की पहिली गोष्ट मला नाही मिळाली तर चालेल पण यांना परत मला करून घालण्याची एनर्जी नाही आहे आता सध्या. त्याच्यामुळे मी खाण्याची पिशवी विसरणार नाही. मी कधी बनवू परत म्हणून खाण्याची पिशवी कशी विसरेल सांग. एक टाइम मी ब्लाऊज म्हणा काय जे घेतलेलं सामान आहे ना त्याची पिशवी मी विसरेल पण मी कधीच नाही विसरले. तर आम्ही चालू घरी आणि घरी गेल्यानंतर जरा फ्रेश होणार थोडा आराम करणार आणि नंतर जाणार गरबा खेळायला. थोडी गरजेची आपण थोडीशी गरबाची प्रॅक्टिस पण करू. आपण करूया. हां आता मला काहीच नसतं ना इथे सगळेजण माहिती का जा ना हट. अगं तुम्ही मी करते हे महत्त्वाचं आहे लक्षात घेते पण तरी पण तुमच्या मम्मी मला ते सांगा पहिले आणि तेव्हा मला बोलत हां तेच म्हणून म्हटलं तू मुलं तिथलं माझ्याकडे बघतोय तू कुठे करते चुपच वरून पाणी पडतंय बघ ते धुवायला लागले तो साफ करते. अरे बाबा आमचे फोन दिसतील की इथे वॉटरप्रूफ फोन आहे मी तरी पण आपको बहन की तरफ पाणी किती वरून साफ करायला लागलाय तो. आणि हे आहे पेटपाडा स्टेशन आणि हे साफ करतोय तो पण वरून साफ करून पाणी सगळं खाली येतं. तर आम्ही खरं तर आहे ना आम्ही डायरेक्टली घरी जाऊ शकत होतो पण आम्ही मुद्दाम नाही गेलो कारण आम्हाला असं मस्ती करत घरी जायची त्याच्यामुळे. गाड्या तोडतील नाही तर आम्ही आता चाललो घरी. व्हिडिओ मी तिथे स्टॉप करते. टाटा बाय बाय. अच्छा ते GST मायनस करून केले. चिप्सची पॅकेट लावलेत बघ त्याने. ते काय विकत माहिती का जे काय सगळे फ्रेंड्स खात होते ना त्यांनी
50 रुपये घालवले ना भीम नावाचे. ते चिप्समध्ये कांदा टोमॅटो हे वगैरे टाकून ती येते. कसं खातं की बोलल्याबरोबर माझ्या तोंडाला कसं तरी झालं. का बोल? ती किती घाण लागत असेल. नाही नाही, घाणचं नव्हे. आधीच ते चिप्स किती आंबट असतात आणि त्याच्यामध्ये दही टाकल्यावरती बापरे, मला ते जीवच द्यायला लागेल. अगं नंतर मम्मी क्रीम अँड ऑनियनमध्ये कोण दही टाकेल. अगं क्रीम आणि ऑनियनचा प्रश्न नाही बघ. आपण हिच्यासाठी आलो एवढ्या लांब की बघ, आम्ही डायरेक्टली जायला पाहिजे होतं खरं तर. आपल्याला रिक्षा पण भेटते. मग काय, रिक्षा पण मिळाली आम्हाला, मेन बस मिळालेली. बस मिळाल्यावर मला असं होतं बघ. असं असतं रुबा माझं. ब्रेकफास्ट में क्या खाती हो. मग काय, का माहिती आहे का, जिथे 100 रुपये द्यायचे तिथे मी 6 रुपये देते ना, त्याचा मला खूप म्हणजे ॲटिट्यूड मला जाणवतो. कारण की 6 रुपयामध्ये आणि 100 रुपयामध्ये खूप जास्ती फरक आहे. कारण की ज्या गोष्टीसाठी आम्ही बसने आलो त्या गोष्टीसाठी नाही नाही, त्याने 120 बोला, 100 बोला. मी थोडा वेळ 5 मिनटं थांबले, तोपर्यंत बस आली. बसने आले, 16 रुपयामध्ये आमच्या दोघींचं झालं. 16 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये किती फरक आहे. अरे पण तरी पण त्याला किती उशीर आणि लागला. किती उशीरचा प्रश्न, आणि डायरेक्टली AC मधनं आलो. मग सांग किती रुबाबन किती थाट मग तो. बस शेवटी बस असते, म्हणतात ना लालपरी असते ती. लालपरी नाचते म्हणून नाही, ही चांगली चालते म्हणून लालपरी आहे. कळलं का मॅडम? घरी येणारच का इथे बसूनच मोबाईल बघत बसणार आहेस? काय नाही माझं पण बस. बस मग मागे मेट्रो चालली. नाही बघत मम्मी एक कचोरा देतो तुझ्याकडे. एक